नमस्कार मंडळी. सध्या मराठी मनोरंजन विश्वातील प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. परंतु या बहुतांश मालिका इतर भाषेतील मालिकांचा रिमेक असल्याचं पाहायला मिळते. नुकतंच स्टार प्रॉने त्यांच्या सुना येती घरा या नव्या मालिकेची घोषणा केली. या मालिकेमध्ये अभिनेते अशोक शिंदे, दीपा परत, शर्मिष्ठा राऊत असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. परंतु ही मालिका देखील महादेव अँड सन्स या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. आता झी मराठीने देखील त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचं नाव आहे कृष्णाईच्या लेकी. शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये आई आणि मुलीच्या नात्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ही मालिका देखील इतर 2 मालिकांचा रिमेक आहे. ही मालिका तेलुगू आणि हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. ही मालिका गंगा माई की बेटियां या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येते. आई आणि तिच्या 3 मुलींची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अशीच कथा तेलुगूमध्ये राधाम्मा कुथरू या मालिकेच्या नावाने बनवली आहे. हीच मालिका झी मराठीवर या अगोदर लवंगी मिरची या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, ज्यामध्ये शिवानी भावकर आणि तन्मय जग्गा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता तशीच काहीशी कहाणी घेऊन कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका दाखल होते. आता या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते प्रमुख कलाकार दिसतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान प्रेक्षक या रिमेकच्या ट्रेंडला वैतागले आहेत. नव्या मालिका नवीन कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला यावेत अशा प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. आता याकडे या मालिकांच्या निर्माते किती लक्ष देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर सध्या ज्या काही नवीन मालिका येतात त्या इतर मालिकांचाच रिमेक असतात. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.